तुझ्या वाढदिवसाला तो आलाही नाही, त्याचा फोनही आला नाही. बरं, नंतर तो मुंबईत येऊन तुला भेटणार असं ठरलं. अंगात ताप असताना सुद्धा धडपडत गेलीस त्याला भेटायला. त्यावरून आपण तिघांनी बोलणीही खाल्ली. पण काय झालं? आला का तो? नाहीच ना. हा बेजबाबदारपणा आहे असं नाही का वाटत आहे तुम्हा दोघांना? आणि चित्रा, तू अशा मुलाच्या हातात तुझं भविष्य सोपवणार आहेस का? मेघना प्लीज, अगं असं नको ना बोलूस. हे बघ, या सगळ्यामुळे तुला वाटत असेल, पण तसा नाहीये ग. तो खूप चांगला आहे. त्याची मनस्थिती चांगली नाहीये. फक्त आता नोकरी नाहीये त्याच्याकडे, त्यामुळे त्रासलाय तो. खरं तर मी आता त्याच्या जवळ असायला हवं होतं. खूप एकटा पडलाय ग तो. चित्रा, मी मेघनाला रिक्वेस्ट करायला आले होते. तिच्या बाबांशी बोलून ते स्थळाचं कॅन्सल करता येईल का? हो, अगदी सहज शक्य आहे. जर आपण मनोजच्या बाबतीत बाबांना खरं खरं सांगितलं तर अर्थातच ऐकतील ते आपलं. रद्द करतील प्रपोजल. मेघना, आदित्य, तू तिला सपोर्ट करतोयस, पण मी ज्या गोष्टी सांगतेय त्या नजरेआड करू शकशील? अरे, तिच्या भल्यासाठीच सांगते ना मी. ट्रू, पण सध्या ती एका कठीण परिस्थितीत अडकली हे पण तितकंच खरं आहे. काय हो, कुणाला फोन करताय? अण्णा करंदीकर, चित्राचे बाबा. हो, तिच्यासाठी स्थळ आलंय, कळवायला म्हणते ना. हो हो हो. लागला लागला. हा, नमस्कार अण्णा. हा, नमस्कार नमस्कार नमस्कार. चित्राचा नोकरीचा योग छान जुळून आला. हो, नाही, दुसराही योग जुळून येण्याची चिन्ह दिसत आहेत, म्हणून तुम्हाला फोन केला. हा, हो, उत्तम आहे स्थळ. हो हो हो, आमच्या धाकट्या सुनबाईंच्या परिचयातली मंडळी आहे. हो, नाही, चित्राशी बोलूनच पुढे जायचं ठरवलंय. म्हटलं मुलाची माहिती तुमच्या एकदा कानावर घालावी म्हणून तुम्हाला फोन केला. हो हो, नाही, ते सगळं ठीक आहे. हो, पण असं काय कर. अहो, तुम्ही कमाल करताय अण्णा. ठेवला सुद्धा कमाल आहे बाबा. काय झालं? काय म्हणतात तरी? काय ते म्हणतात तुम्ही चित्रासाठी मुलगा पसंत केलात की मी येऊन फक्त कन्यादान करणार. अगं बाई, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तेव्हा मला मुलाची माहिती बिती काही सांगू नका. तुम्ही आत म्हटल्यावर मी डोळे झाकून हो म्हणणार. कमालच आहे. हीच तर तुमची कमाई आहे नाना. खरंच मला तुमचा खूप अभिमान वाटतो. अगं, पण जबाबदारी केवढी वाढते या विश्वासामुळे, कळतंय का तुला? मला तर दडपणच आलं बा. दडपण तुम्हाला? अगं, थोडीशीही चूक होता कामा नये ना. एकतर त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, आणि आता तिच्या वडिलांच्या विश्वासाचा. होईल सगळं. मेघना, डबे भरलेस का ग? नाही माई, भरतेच आहे, झालंच आहे. अगं बाई, अगं नाही, काल काय झालं? तुझ्या बाबांना भेटायला चाललोय. चित्राची पत्रिका आणि सगळी माहिती घेऊन चाललोय. बरं, मला सांग, लाडू, पेढा, बर्फी काही द्यायचंय का? मोफत कुरिअर सर्व्हिस आहे आज. अरे, ते लग्न ठरल्यानंतर. चला, मी निघतो. अरे अरे, एक मिनिट थांब. डबे भरतेच आहे मी, झालंच आहे सगळं. अगं नाही, तेच सांगायला खरं तर मी आले होते. आज त्याला डबा देऊ नकोस. काल रात्री शतपावल्या घालत होता ऍसिडिटी झाली म्हणून.
इकडेही तोच प्रॉब्लेम. तिचीही शतपावली चालू होती काल रात्री. अगं बाई, हो, काल ऑफिसमध्ये काहीतरी चुकीचं खाल्लं बहुतेक दोघांनी. त्याला काल थंड दूध दिलं मी, बरं वाटलं त्याला. आणि मग रात्री दरवाजा बंद करायला गेले तेव्हा चित्रा दिसली मला. मग तिलाही तसंच होत होतं म्हणून तिलाही थंड दूध दिलं. करेक्ट आहे. तू सफरचंद दे. खरं ना माझ्या लक्षात यायला हवं त्यांना मऊ भातच दिला असं डब्यात. ऍक्च्युली माई, मला काय वाटतं, दोघांनीही लंघन करायला पाहिजे दिवसभर. थँक्यू. अरे हो, पण दिवस काढायचा ना दोघांना. मग घे गे चित्रा. चला. आणि आज काय अरबट चरबट खाऊ नका. चल. मी सुरेश रावांकडे जाऊन येतो. हो, आणि माझं येताना काम करतोयस ना. नक्की करणार. येऊ मी. हो, निघ. बाय आदित्य. बाय बाय बाय. सांभाळून जा रे. हो, हळू चालव आणि जरा घाबरते ती. चला येतो. बाय. बाय. नीट बस, नीट. चला. ठीक आहे. चित्रा होती का आदित्याच्या मागे? हो. ही कुठे गेली सकाळी सकाळी बाईकवर बसून? अहो, तुम्हाला ठाऊकच नाहीये नाही का? अहो, आदित्याच्याच ऑफिस मध्ये तिला नोकरी लागली आहे. त्यामुळे जातात एकत्र आणि दोघं येतातही एकत्र. अगं बाई, हो का? म्हणून लग्न करायचं नव्हतं की काय हिला? म्हणजे अगं, म्हणजे नोकरी करायची होती म्हणून लग्नाला नाही म्हणत होती का, असं म्हणायचं होतं मला. ए मेघना, तू बाई काही गैरसमज करून घेऊ नकोस. मी आपल्या साधेपणाने बोलले. नाही नाही, पण तुम्ही म्हणालातच तसं ना. नाही म्हणजे बरोबर तुम्ही नोकरी हाच शब्द गायलात. मग गैरसमज होणारच ना राणे काकू. हो, अहो ते चुकलंच माझं. बरं माई, कुकर ठेवलाय गॅसवर, येते मी. हे राणे काकूने कधी कधी लहर येते नाही, नाकाने कांदे सोलायची. पण मेघना, आपला आपल्या माणसावर विश्वास असला ना की असल्या कांद्याने डोळ्यात पाणी येत नाही कधी. हो की नाही? हो माई. मग चल आपण आपल्या कामाला लागूया. या 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 सतीशराव, या या. बसा 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 बसा. नाही, आता बसत नाही. खरंच थोडा घाईत आहे. नाही नाही नाही, प्लीज प्लीज बसा. असं नका करू. तुम्ही कधी येत नाही. बसा 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 बसा. अहो सुरेशराव, इतकी घाई करायची खरंच काही गरज नाहीये. अगदी आजच्या आजच सगळं झालं पाहिजे असं काही नाहीये. त्या मंडळींना पत्रिका बघायची आहे ना, मग त्याला थोडा वेळ हवाच. वेळ कशाला हवा? गुरुजींची अपॉइंटमेंट मिळाली की झालं. जय हो. शिवाय तुम्हा लोकांना पत्रिका बघायचीच नाहीये ना. हो, ते आहेच. बरं, त्या चित्राताईंची तुम्ही नीट सगळं व्यवस्थितपणे बोललायत ना? म्हणजे ऐन वेळी त्या दगा फटका तर नाही ना करणार? दगा फटका काय? नाही म्हणजे ही माझी भाषा हो. मी असेच काहीतरी शब्द वापरतो. मला म्हणायचं आहे की ऐन वेळेला चित्राताई माघार नाही ना घेणार. काय हो, लहान वय आहे ना. ह्या वयात गांभीर्य कळत नाही हो. म्हणजे काय सोन्यासारखी माणसं आहेत. स्थळ खूप चांगलं आहे. तुम्हाला वाटलं तर चित्राताईंच्या आई वडिलांना बोलवून घेऊया. नाही नाही, अहो त्याची खरंच काही गरज नाहीये. ऍक्च्युली नानांचं आणि अण्णा काकांचं बोलणं झालंय आणि अण्णा काकांनी चित्राची सगळी जबाबदारी नानांवर सोपवलेली आहे आणि नाना चित्राच्या कल्याणाचीच गोष्ट करतील अशी त्यांची खात्री सुद्धा आहे. जय हो, जय हो. नानाने पुढाकार घेतला. नाना साहेब जय हो. नानासाहेबांनी पुढाकार घेतला म्हणजे हे लग्न होणारच. आणि तुमच्या तोंडात साखर पडणार. साखर नाही, नुसती साखर नाही. पेढे, बर्फी, बासुंदी, तुमचा फेवरेट चहा. जय हो. नाही नाही नाही, तुम्ही 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 चहा घ्याल का? अहो खरंच नको. अहो, तुमचा आवडता अमृत आहे हो ते. अहो नको. पुन्हा पुन्हा केव्हा तरी. चला येऊ. या. ओके. जय हो.
सॉरी सॉरी सॉरी, बराच वेळ लागला का मला? नाही काय झालं? आदित्य, अरे मनोजला फोनच नाही लागत आहे. त्याचं बियॉन्ड लिमिट चाललंय आता. आता तर तुला नोकरी पण मिळाली, मग काय प्रॉब्लेम आहे? का दडून बसलाय तू? ही काय पद्धत आहे का? प्रेम करतो का काय करतो हा? आदित्य, अरे प्लीज असं नको ना बोलूस. चित्रा प्लीज आता रडू नकोस. चित्रा, आता आपल्या समोर एकच पर्याय आहे. कोणता? जो कोणी मुलगा आहे राजेश पंडित, त्याला भेटायचं. म्हणजे रीतसर जो काही प्रोग्राम ठरलाय त्यात सहभागी हो आणि नंतर त्याला नाही म्हण. आदित्य, अरे असं कसं? दुसरं काय करणार आहोत आपण? तुझा तो मनोज नॉट रिचेबल आहे. घरच्यांना सांगायचं नाही असं तूच ठरवलंय. आता जर आपण घरी सांगितलं की आपल्याला त्या मुलाला भेटायचं नाहीये तर ते जड जाईल आपल्याला. आणि सगळे फक्त तुला भेट असंच म्हणतायत ना. लग्नाची कोणी जबरदस्ती करणार नाहीये तुला. तू भेट आणि तो मुलगा आवडला नाही असं सांगून टाक, म्हणजे तो मॅटर तरी संपेल. नंतर पुढे बघूया काय करायचं ते. ओके? नाना, माई, गुड न्यूज आहे. मेघनाच्या बाबांचा फोन आला होता. अगो बाई, काय म्हणतात? काय जमली का पत्रिका? अहो माई, पत्रिकेचं काय घेऊन बसलाय? साखरपुड्यापर्यंत गोष्ट गेली आहे. काय? अरे पण आता सांगतो नाना, मुद्दा असा आहे, पत्रिका जुळलेली आहे. चित्राचा फोटो तरी त्यांना आवडलेला आहे. त्यामुळे शनिवारी मुला मुलीच्या भेटण्याचा कार्यक्रम करावा असं त्यांच्या डोक्यात आहे. अरे बाप रे, ही म्हणजे बुलेट ट्रेनच झाली. अरे पण एवढी घाई कशाला? अहो नाना, घाई काय म्हणजे काय? मुलगा पुढच्या आठवड्यात दुबईला चाललाय. परत कधी येणार काही निश्चित नाहीये. त्यामुळे मुला मुलीच्या भेटण्याच्या कार्यक्रमात थोडी पसंती मिळाली तर तिथल्या तिथेच साखरपुडा उरकून टाकावा असा बेत आहे त्यांचा. अगो बाई, आपली सगळी घाईच होणार आहे म्हणजे. हो, नाहीतर काय. काय ग बाई, या पोरीचे योग तरी जबरदस्त आहेत. हा पण हो. पाहुणी म्हणून आली आपल्याकडे 4 दिवस, किलबिल किलबिल केली आणि आता उडून जाणार. ते म्हणतात ना, मुलगी बनून जन्माला यायचं, सून बनून सासरी जायचं आणि आई बनून सगळ्यांचा सांभाळ करायचा. ते आपली अर्चू इथे आपल्या जवळ राहते म्हणून ठीक आहे. उद्या व्यवसायामुळे सतीशला कुठेतरी लांब राहायला जावं लागलं तर आपलं काही खरं नाही. मग हो, जावई बापू, तुम्ही कुठे जाऊ नका हो आमच्या डोक्यावर ना. हा नाना, काय बिशात आहे माझी. मी सुद्धा एका पोरीचा बाप आहे. आता मयू एवढीशी आहे, पण एक दिवस ती सुद्धा सासरी जाणारच. म्हणून प्रत्येकाच्या घरात एकतरी मुलगी असावी नाही. प्रत्येकाला मुलाची छाया आणि मुलीची माया मिळायला हवी. चला चला चला, शनिवारच्या कार्यक्रमाची तयारी करूया. हो ग बाई. मी जरा आमच्या तैमुरलंगला भेटून येतो. काहीतरी उगीच विषय काढलात, स्वतः रडलात, मलाही रडवलं. दुष्ट आहात तुम्ही दोघंही. हो का? वा. काय आलोच. तुम्हालाच राहत नाही लेकीला भेटल्याशिवाय. चला रे बाबा. सतीश, पुरे आता बाळा, चला तयारी करायची आहे ना. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. चल चल. आलोच माई. माई, मला बोलावलं? बातमी कळली मला म्हणून लगेच बोलावलं. कसली बातमी? आता वेळ घेऊन पेडगावला नको जाऊस. सगळं काही कळलंय. मुलाच्या घरच्यांना आवडलीस ना तू. मुलगा येतोय ना आता भेटायला.
म्हणून हा फेस पॅक तयार केलाय तुझ्यासाठी. नाही म्हणजे अर्जुनीत सांगितलं हो सगळं, पण ती आता जायबंदी झालीये ना, त्याच्यामुळे तिला काही करता येत नाही, म्हणून माझ्यावर सोपवलंय. बघ कसा मस्त केलाय फेस पॅक. दही घातलंय, हळद, त्याच्यानंतर गुलाब पाणी, बेसन असं सगळं घालून हा फेस पॅक तयार केलाय. बघ कशी छान दिसशील तू, उजळेल चेहरा. माई, अगं संकोच काय करतेस? आता आई इथे असती तुझी तर तिने पण हेच केलं असतं की नाही? मग वेडी कुठली. चल 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 बस सोफ्यावर, मी आले. चल हेदर हेदर हेदर, चल चल लवकर चल ग. काय तू एवढी संकोच बाळगतेस? चल बस. हा ये अशी मागे, केस घे मागे. घेतो नॅपकिन इकडे. मी अर्जूचं बघितलेलं आहे सगळं, मला पण येतं. बघ आता कसा तुकतुकीत होईल चेहरा तुझा. आणि वेडे लग्नाला घाबरतेस काय ग तू अशी? हा, लग्न हा एक संस्कार आहे आपल्यावर. अगं 2 जीवांनी एकत्र येऊन संसार करण्यात एक वेगळीच गोडी असते बाळा. आपण आपल्या जोडीदाराबरोबर भांडू शकतो, सुख दुःख वाटून घेऊ शकतो, आपले सगळे रुसवे फुगे आपण त्याच्यावर काढू शकतो. आता आपल्या अमित दादाकडे आणि विजयाकडेच बघ. सतीश दादा तुझा, अर्चू किती भांडत असतात, पण किती प्रेम करतात एकमेकांवर, किती काळजी घेतात एकमेकांची. नाही म्हणजे आदित्यचं आणि मेघनाचा जरी प्रेमविवाह नसला ना, तरी सुद्धा आदित्य किती प्रेम करतो मेघनावर, किती काळजी घेतो तिची, हो की नाही? मग काळजी करू नकोस हो, तुला सुद्धा छान नवरा मिळेल, तुझी काळजी करणारा, तुझ्यावर प्रेम करणारा. पण माई, आदित्य सारखा मुलगा मिळणं खरंच खूप कठीण आहे हो. मेघना खूप लकी आहे की तिला आदित्य सारखा नवरा मिळाला. हो, माझी आई नेहमी म्हणायची मला, आपल्यावर प्रेम करणारा माणूस सापडायला भाग्य लागतं. आणि खरंच माझ्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार मिळालाय मला, आदित्य सारखा. पण आदित्य तर एकच आहे ना, आणि तो मेघनाच आहे. तू म्हणतेस ते खरंय हो. माझ्या आदित्य सारखा मुलगा मिळणं खरंच कठीण आहे. अगं पण संसार हा काही एकाच्या जीवात नाही चालत बाळा. मेघनाही तितकंच प्रेम करते माझ्या आदित्यवर. काय ग? हा म्हणून तर दोघेही कितीही भांडले ना, तरी तितकंच प्रेमही करतात एकमेकांवर. म्हणून तर त्यांच्या जीवनात किती आनंदी आनंद आहे बघ. बरं तू हलू नकोस अजिबात, मी हात धुवून येते. लक्ष ठेव ग हिच्यावर. चित्रा, अजून किती दिवस फसवणार आहेस तू सगळ्यांना? तू बघितलंस ना, माई किती उत्साहानं मायेनं करत होत्या तुझं, आणि तू उद्या त्या मुलाला नुसतं भेटल्यासारखं करणार आणि नंतर नकार देणार. मग त्याची फसवणूकच. अगं मेघना, मला तुझी कोंडी कळतेय चित्रा, पण अगं खरं सांगू, कधी कधी वाटतं मला तुझं हे मनोजचं सिक्रेट माहिती नसतं ना, तर खूप बरं झालं असतं. आता मला दिसतंय माझ्या डोळ्यासमोर तू माझ्या घरच्यांना फसवतेयस, फसवणार आहेस, तरीही मी काहीही करू शकत नाही, कारण मी आदित्यला तोंड घाशी नाही पाडू शकत. पण मला त्रास होतोय का या सगळ्याचा? प्लीज मेघना, माझ्यासमोर दुसरा कुठलाच मार्ग नाहीये. तू सांग मला, मी तसं करेन. खरंच करशील? हो. मनोजच्या फोनचा काही भरवसा नाही, त्याच्या तुला भेटण्याचा काही भरवसा नाही, तरीही तुला त्याच्याविषयी, त्याच्या प्रेमाविषयी पूर्ण खात्री आहे?
म्हणजे मी म्हणाले तसं सगळं असूनही तुला मनोजच्या प्रेमाची पूर्ण खात्री आहे? आणि खरंच असेल तर आत्ताच्या आत्ता सगळ्यांना सगळं खरं खरं सांगून टाक की माझं मनोजवर प्रेम आहे आणि लग्न करेन तर त्याच्याशीच. चल, मी उभी राहते तुझ्यासोबत. आणि मला खात्री आहे चित्रा, माझ्या घरची माणसं आजवरचं सगळं विसरून जाऊन तुला क्षमा करतील. कोणीही तुझ्या निर्णयाच्या आड नाही येणार. नाना, माई, सतीश दादा, अर्चुताई सगळ्यांना सांगून टाक. असेल स्वतःच्या प्रेमावर विश्वास तर कर हिम्मत. हो पुढे सांग सगळ्यांना खरं खरं. मला वाटतं तू उद्या येणाऱ्या मुलाला भेटावंस. तेच योग्य आहे.